मरीन ड्राईव्हच्या समुद्रात काही वेळापूर्वी 2 युवक हे पडले, त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलंय तर एकाचा मात्र अद्यापही शोध सुरू आहे। समुद्राला आज उधाण आलंय। ही दृश्य टिपत असताना आपण पाहू शकतोय की 2 युवक जे आहेत ते कशा प्रकारे बुडाले। झी 24 तास कडे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती। समुद्राच्या जवळ जाऊ नका, पाण्यापासून दूर राहा असं आवाहन झी मीडिया सकाळपासून करतंय, वारंवार करतंय। मात्र तरीही मरीन ड्राईव्हवर लाटा पाहण्यासाठी, लाटांचा आनंद घेण्यासाठी एक प्रकारे पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यातच ही घटना घडली। अतिउत्साहीपणा दाखवू नका, कृपया समुद्राच्या जवळ जाणं टाळा असं आवाहन झी मीडियाच्या वतीने करण्यात येतंय। आपण पाहू शकतोय लाटा या कशा प्रकारे समुद्राच्या भिंतीवरती येऊन आदळतायत आणि असं असूनही काही तरुण या लाटांवर स्वार होण्याचा प्रयत्न करत होते आणि यामध्ये एक युवक बेपत्ता झाला। आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपली प्रतिनिधी कविता शर्मा आपल्या सोबत आहे। कविता, आपण पाहतोय समुद्राला उधाण आलंय, आपण वारंवार आवाहन करतोय समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नका, त्याचा दुरूनच आनंद घ्या। मात्र एक युवक आता आपण पाहतोय बेपत्ता आहे। काय नेमकं घडतंय तिकडे, आता काय वातावरण आहे? नक्कीच सुवर्ण, सकाळपासून झी मीडिया आवाहन करते की हाय टाईड आहे। किमान 2:03 4.8.5 मीटर एवढी मोठी लाट येणार आहे। तरी सुद्धा ही घटना 2:30 वाजता घडली। तिकडे खूप जास्त प्रमाणात लोक आले होते मरीन ड्राईव्हचा किनाऱ्यात एन्जॉय करण्यासाठी, तरी त्यांनी जी सावधता आहे ती बाळगली नाहीये, दक्षता घेतली नाही। पोलीस वारंवार त्यांना सांगत होते की आपण किनाऱ्याजवळ जाऊ नका, लांबून हे दृश्य पहा, पण असं काही झालं नाही। आणि दुर्दैवाने ही घटना तिकडे घडली। त्या शेवटी दुसरा मुलाबद्दल आपण बोलत आहोत, त्याचं शव भेटलंय लोकांना। काही वेळ तो लापता होता, पण त्यानंतर पोलिसांना तो शवही सुद्धा भेटलाय। एक जो पहिला मुलगा होता त्याला जीटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला गेलाय, उपचार चालू आहे। पण हा इन्सिडेंट कुठेतरी हे दाखवतो की एवढा आवाहन सुद्धा करून बीएमसीची अपील केली गेली आहे, पोस्टर्स लावले, तरी सुद्धा लोकांनी आपल्या स्वतःच्या जाण्याची काही काळजी दिसत नाहीये। आणि आपण सुद्धा सकाळपासून अपील करतोय, आवाहन करतोय, तरी सुद्धा लोकांना भीती नाहीये आणि एकदम जवळ जातात। उंच लाट होती, हवामान खूप तेज होतं, जास्त प्रमाणात होतं आणि हे सगळे दृश्य आम्ही कॅमेरेद्वारे लोकांना दाखवत होता, तरीही काही परिणाम झाला नाही याचा। आणि शेवटी ही दुर्दैवी घटना आज घडली। बरोबर आहे, धन्यवाद कविता या सर्व तपशिलाबद्दल। आपण पाहतोय एका युवकाला कशा प्रकारे प्राण गमवावे लागलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।